श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना माणसानं जिथं असावं तिथं अगदी 100% असावं. सोडलेल्या जागा, निघून गेलेली वेळ आणि पाठ फिरवलेली माणसं ही एकदा गेली किती गेलीच. शहाण्या माणसानं तिथून मन काढून घ्यायचं असतं. फक्त या काढून घेण्यामागं द्वेष मात्र कधी नसावा. श्रोते हो, तिथं नियतीच्या निर्णयाची स्वीकार्यता असावी. उगाच त्याला हसीन मूड वगैरे देण्याचा शायरबाज प्रयत्न हा कधीही नसावा. श्रोते हो, तुमच्यापेक्षा प्रकृतीची जाणीव फार खोल असते. आपल्यामुळे कुणाचं आयुष्य नासणार नाही एवढीच काळजी घेणं अपेक्षित असतं. बाकी जे व्हायचंय ते परतवून लावण्याची ताकद ही आपल्यात नाही. श्रोते हो, असा जर विचार केला तर माणसाची शरणागती ही सहज घडून येत असते. बघा पडते का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. घरगुती भांडणात कोणीही जिंकत नसतं आणि हारत सुद्धा नसतं. फक्त घरातील शांतता आणि आनंद कायमचा गमावला जातो. दुसऱ्याचं मन जपण्याचे संस्कार ज्यांना मिळालेत त्यांच्या वाट्याला नेहमी संघर्ष आलाय. कदाचित तुम्हाला आवडलेलं मिळणार नाही, पण तुम्हाला मिळालेलं आवडायला लागलं की आयुष्यात आनंद निर्माण होतो. परिस्थिती हा एकच शब्द, पण तो माणसाला घडवतो नाही तर बिघडवतो. हे कलियुग आहे. इथं खोटा ऐटीत मिरवतो आणि खऱ्याला मात्र खूप त्रास सहन करावा लागतो. पण लक्षात ठेवा, विजय हा नेहमी सत्याचाच होतो. कोणावर विश्वास ठेवायचा तर कसा ठेवायचा? प्रत्येक हृदयाला एक जखम असते आणि प्रत्येक हातात मीठ असतं. तुम्ही जे कष्ट करताय ते अगदी सातत्यानं आणि मेहनतीनं करा. लोकांचं काय घेऊन बसलाय? लोकांना वाटतच असतं की तुम्ही चांगलं करावं, पण त्यांच्यापेक्षा चांगलं नाही. एकदा आयुष्याचा खेळ समजला की माणूस विचारात नाही गुंतत, तो शांततेकडे वळतो. कधी कधी प्रेमाची किंमत अशीही मोजावी लागते. डोळ्याच्या गुन्ह्याची सजा हृदयाला भोगावी लागते. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधी सुखी होऊ शकत नाही. सहनशक्तीच्या पलीकडं जर अन्याय झाला तर मनुष्य मृत्यूला सुद्धा घाबरत नाही. सीता होऊन मौनाचं रामायण सहन करता येतं, पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा असतो. नात्याची गरज फक्त आपल्यालाच हवी असते का, असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा त्या नात्याला फुलस्टॉप दिलेला बरा असतो. सर्वात मोठी रिस्क ही रिस्क न घेण्यात आहे. आजच्या या बदलत्या जगात तुम्ही रिस्क घेतली नाही तर तुम्ही अयशस्वी झाला म्हणून समजा. काही व्यक्तींचं बोलणं जसं मनाला लागतं तसं काहींचं बोलणं मनात कायमसाठी बसतं. मित्र म्हणजे अर्जुनासाठी कृष्ण, दुर्योधनासाठी कर्ण. त्याच्यासोबत आपण हारतो तरी चालतं, पण तो सोबत असणं हे जिंकण्यापेक्षा जास्त असतं. जे बदलणं शक्य आहे ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा, आणि जे स्वीकारता येत नाही त्याच्यापासून दूर राहा, पण स्वतःला आनंदी ठेवा. ज्ञान
ही एक अशी तलवार आहे जी अहंकाराला कापत असते. कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती ही कधी सहन होत नसते. सर्वात मोठा अपमान झाल्यानंतर सर्वात मोठी ऊर्जा एकवटते. ती स्वतःला विकसित करण्यासाठीच वापरा. अवघड स्थितीत जितकं स्वतःला शांत ठेवाल तितकी ती स्थिती स्पष्ट जाणवायला लागेल. मित्रानं खांद्यावर ठेवलेला हात हा मनावरचं ओझं हलकं करत असतो. परिस्थिती हा एकच शब्द आहे, पण तो माणसाला घडवत असतो, नाहीतर बिघडवत असतो. परिस्थितीला कारण देत बसू नका. आहे त्या परिस्थितीवर लढायला शिका. सहवास हा श्वासापेक्षा जास्तीच मोलाचा असतो. पण जर मनापासून श्वास हा आपल्या माणसांसाठी असेल तर सहवास सुद्धा असावाच असं नसतं. फक्त एक आठवण सुद्धा पुरेशी असते. बोलायला विषय नसल्यावर सुद्धा ज्या व्यक्तीशी बोलू वाटतं ती व्यक्ती खास असते. पैशानं पूर्ण झालेली स्वप्न ही मरेपर्यंत टिकतात आणि कष्टानं पूर्ण झालेली स्वप्न ही इतिहास घडवतात. आपलं कोण परक कोण संकटाच्या काळात समजतं, नाही तर भरतीच्या पाण्यात किनाऱ्यावर उभं राहून पाय भिजवणारे अनेक असतात. प्रेम म्हणजे शब्दात न सांगता समजून घेणारा तो एक नजरेचा स्पर्श असतो. आयुष्य परत मिळत नाही म्हणून आपल्या प्रेमाला पुढच्या जन्माकरता सोडू नका. लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करू नका, कारण लोक तुमच्या 13व्याला सुद्धा म्हणतील ऊन जास्त आहे, मट्टा ठेवायला पाहिजे होता. अनुभव घेऊनच माणूस मोठा होऊ शकतो, अनुभव ऐकून नाही. ज्यांचे पती समजूतदार असतात त्यांच्याच बायका आनंदी असतात. वर्षभर उपवास करणाऱ्या अनेक स्त्रिया अजूनही दुःखीच आहेत.